नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 13 च्या गणित या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो। या घटकात आणि बरेच गणित जे काही आले नाहीत त्याचा ॲनालिसिस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि जे काही कन्सेप्ट आहेत ते समजून घ्या। गणित या घटकातील पहिला प्रश्न होता मित्रांनो, एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 व 25 रुपये आहे, तर व्याजदर काढा। आता इथे पहा, व्याजातील फरक पहा, चक्रवाढ व्याजातील फरक किती आहे मित्रांनो? 25 वजा 20 म्हणजेच किती? 5 रुपये व्याजातील फरक। ठीक आहे। आता इथे पहा, 20 रुपयावर किती रुपये व्याज भेटत आहे? 5 रुपये। तर 100 रुपयावर किती? म्हणजे इथे पहा, तिरपा गुणाकार करावा लागेल, म्हणजेच 20 गुणिला x बरोबर 5 गुणिला 100, x बरोबर 5 गुणिला 100 भागिला 20, 20 एका 20, 20 पाचा 100, म्हणजे 5 पाचा 25, म्हणजेच इथे व्याजदर किती टक्के असेल? तर 25%। पर्याय क्रमांक किती? 2 उत्तर असेल मित्रांनो। पहा, व्याजातील फरक काढायचा। व्याजातील फरक किती आहे? तर 25 रुपये आणि 20 रुपये। पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाचे 5 रुपये व्याजातील फरक झाला। आता 5 रुपयावर जर 25 रुपये मिळत असतील तर 100 रुपयावर किती रुपये? हे कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर किती येते मित्रांनो? तर 25%। त्यानंतरचं गणित पहा, वर्गमुळात 3, त्याच्यानंतर वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 याची किंमत किती? मित्रांनो, जर आपण हे नव्या वर्गाच्या पुस्तकात गणित आहे मित्रांनो, या लेंदी पद्धतीने काढले तर आपल्याला वेळ मिळणार नाही। म्हणून एक सोपी पद्धत लक्षात ठेवायची की आपण हा वर्गमूळ काढायचा, याला वर्गमुळातून काढायचा असेल तर आपण काय करतो? 3 वर्गमूळ 3चा घात 1/2 लिहितो। आता सगळ्याच 3ला आपण वर्गमुळातून बाहेर काढलं तर 1/2 येतील, परंतु हे कॅल्क्युलेशन करता करता आपला वेळ निघून जाईल। त्यामुळे काय करायचं? सोपी पद्धत लक्षात द्या। किती वर्गमुळात? 1, 2, 3 आणि 4। 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 4 वेळेस लिहायचं। किती होतात? तर 16। आणि या 16च्या पेक्षा अंश 1 न कमी करायचा, म्हणजेच 15 येतील। आणि 3/3चा घातांक 15/16 हे उत्तर असेल। समजा इथे जर 5 असते तर 2 किती वेळेस लिहिले असते आपण? 5 वर्गमूळ असते तर 2 लिहिले असते आपण 5 वेळेस। 2 5 वेळेस लिहिले म्हणजेच किती? 32 येत होते। त्याच्यापेक्षा अंश 1 न कमी 31 आणि 3 या पद्धतीने। पण इथं 4 वर्गमूळ आहेत, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 4 वेळेस आहे, म्हणून 4दा गुणाकार करायचा, 16 येते। त्याच्यापेक्षा अंश 1 ने कमी घ्यायचा, म्हणजे 15/16 हे कशाचा घातांक आहे? 3चा, म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो? तर 2। अशा पद्धतीचे गणित हमखास विचारले जातात मित्रांनो। आणि लॉंग स्टेपनं जर गणित सोडवतो म्हणलं त्याला खूप वेळ लागेल आणि आपला वेळ विथिन सेकंद आलं पाहिजे आपल्याला गणित। आणि अशाच पद्धतीने तुम्ही आता करून पहा। जर तुम्हाला या पद्धतीनं असे गणित जर दिले, आता हे 4 वर्गमूळ आपण 5 वर्गमूळ घेऊया, तर इथे 5 वर्गमूळ आहे, याचाच अर्थ 5चा घातांक किती येईल? 1 2 3 4 5, 2 5 वेळेस गुणाकार किती होईल? 32 आणि वरी 31 हे उत्तर असेल। अशा पद्धतीने शॉर्टकट ट्रिक्सनं गणित सोडवत जा। याचं उत्तर काय येईल मित्रांनो? मग
2 ऑप्शन येईल. त्यानंतरचं गणित पहा. ए बरोबर 4.5, बी बरोबर 2.6, सी बरोबर 1.9. तर 4a वजा 3b अधिक सी बरोबर किती? 4a वजा 3b अधिक सी बरोबर किती विचारलं. 4a ची किंमत 4.5 वजा 3 गुणिला 2.6 अधिक 1.9. आता याचा गुणाकार किती येते? तर 18 वजा याचा गुणाकार 7.8 अधिक 1.9. आता या दोघाचा जर बेरीज केली, या दोघाची 18 आणि 1.9ची, तर 19.9 येते. 19.9 मधून 7.8 गेले तर किती राहिले मित्रांनो? 12.1. 12.1. इथे पर्याय मिस्टेक झाली होती. 12.1 उत्तर कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा, चौरस ABCD ची लांबी 10 सेंटीमीटर आहे. चौरस ABCD ची लांबी 10 सेंटीमीटर आहे, म्हणजे सगळ्यात बाजू 10 होतील. आणि AC किती म्हणते? ABCD 10 सेंटीमीटर, प्रत्येक याची लांबी किती? 10 सेंटीमीटर आहे बाजूची. आणि AC किती म्हणते? म्हणजेच कर्ण काढा. हे काय झाला? कर्ण किती. आता आपल्याला पायथागोरस प्रमेय येते की 10चा वर्ग 10चा वर्ग, त्याच्यानंतर मग कर्ण येते 10, 10चा वर्ग 100, 10चा वर्ग 100, नंतर मग ही क्यू. परंतु लक्षात ठेवा, कर्ण बरोबर चौरसाचा बाजू वर्गमुळात 2 ही सूत्र लक्षात ठेवा. कर्ण काढायचं ना चौरसाचा, तर ही सूत्र लक्षात ठेवा. कर्ण बरोबर बाजू वर्गमुळात 2 या पद्धतीने काढता येते की 10चा वर्ग 100, 10चा वर्ग 100 आणि मग वर्गमुळात 2 येते आणि इकडे बाजू येईल. परंतु या पद्धतीने कठीण जाईल आणि वेळ खूप लागेल, तर ही पद्धत वापरा. आता कर्ण विचारला AC. AC म्हणजेच काय? कर्ण. मग कर्ण बरोबर बाजू किती आहे? 10 वर्गमुळात 2. संपलं. म्हणजेच पर्याय क्रमांक किती येईल मित्रांनो? 3. हे सूत्र लक्षात ठेवा की जर चौरसाची बाजू दिली असता कर्ण काढायचा असेल तर हे सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो. अतिशय सोप्या पद्धतीने चालत जा आणि कमीत कमी वेळ लागला पाहिजे, नाही तर आपण पायथागोरस प्रमेयाने तर हे गणित करणारच आणि हे उत्तर हेच येणार. त्यानंतर गणित पहा. एका आयताची लांबी रुंदीच्या 4 पटीपेक्षा 10 ने जास्त आहे. आयताची परिमिती 100 असेल तर आयताची लांबी किती? आयात आणि याची परिमिती टोटल किती म्हणते? 100 आहे. आता एक लक्षात ठेवायचं, ऑप्शनमधून जात असताना ऑप्शनमधून जात जा अशा प्रयत्न. जर तुम्ही लांबी समजा यातली 12 घेतली, लांबी रुंदीच्या 4 पटीपेक्षा 10 ने जास्त आहे, म्हणजेच इथं ते येणारच नाही पर्याय. आता इथं जर 42 घेतले, आपण 42 लांबी घेतली, सॉरी आयताची परिमिती 100 आहे, आयताची लांबी किती म्हणलं तर आपण 42 जर घेतली तर 42 आणि 42 किती झाले? 84. आणि आता हे जर 84 झाले तर हे उरले 16, म्हणजे हे 8. आता पहा याची परिमिती किती झाली? 100 मित्रांनो. म्हणजेच बाजू कोणती आहे? लांबी किती असेल? 42. परंतु टॅली करायचं असेल तर पहा रुंदी किती? 8 घेतली आपण, रुंदी इथे 8, मग लांबी किती? तर 4 पटीपेक्षा 10 ने जास्त. 8 चोक 32 आणि 32 आणि 10 42 आहे का? म्हणजे असे गणित करताना ऑप्शनमधून गेलं तर लवकरात लवकर होईल. नाही तर मग आपण काय करेल, समजा रुंदी बरोबर x, लांबी बरोबर 4 पटीपेक्षा जास्त 4x अधिक 10 ने जास्त. मग याची परिमिती बरोबर किती? मग परिमिती बरोबर x 4x 10 त्याला 2 बरोबर 100. आणि नंतर इथे किती व्हायले? 5x अधिक 10 2 हे 100. त्याच्यानंतर 10x 20 बरोबर 100. 10x बरोबर किती? 80. मग x बरोबर किती मित्रांनो? तर 8. x बरोबर 8 म्हणजे कोणती? हे रुंदी आली आणि त्याच्यापेक्षा चौपटीनं आणि 10 त्यात जास्त, म्हणजेच
4 पटीपेक्षा 10 ने जास्त म्हणजे 4 पटी 8 चौक 32 आणि 32 आणि 10 42 हेच ऑप्शन येत आहे. म्हणून लक्षात ठेवा की असे जर गणित असेल तर ऑप्शनमधून जात जा. ऑप्शनमधून गेल्यावर काय होते की वेळ वाचते. कमीत कमी वेळ लागला पाहिजे गणिताला. आपल्याला कोणती पद्धत विचारली नाही, आपल्याला उत्तर शोधायचं आहे, उत्तर काढायचं नाही. मित्रांनो लक्षात ठेवा, उत्तर शोधायचं आहे, काढायचं नाही. कारण इथे स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तर काढायचं नाही तर आपल्याला शोधायचं आहे. लक्षात ठेवा. मग इथं उत्तर काय येईल मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 42. त्यानंतर गणित पहा. गणित व इंग्रजी सरासरी किती आहे? 81. मॅथ आणि इंग्रजी याची सरासरी 81 आहे. म्हणजे 81 गुणिला 2 म्हणजे 162. इंग्रजी आणि शास्त्राची किती आहे? इंग्रजी आणि शास्त्र याची आहे 78. 78 मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजेच किती झाले? 156. आणि सामाजिक शास्त्र आणि गणित याची किती आहे मित्रांनो? 93 म्हणजेच 93 गुणिला 2 म्हणजे 186. आता गणिताचे गुण विचारले. आता टोटल गुण बेरीज करा. 14, 11 आणि 8 झाले 19 आणि 20 म्हणजेच किती? इथे 504 गुण झाले. कशाचे? या 6 विषयाचे. म्हणजेच इथे पहा 2 मॅथ, 2 इंग्रजी, 2 सामाजिक शास्त्र याचा गुण झाले 504. इथे MES बरोबर 504 भागिला 2 म्हणजे मॅथ इंग्रजी शास्त्र याचे गुण किती व्हायला मित्रांनो? 252. 3 विषयाचे गुण 252. आता आपल्याला गणिताचे गुण काढायचे. गणिताचे गुण काढायचे म्हणजेच इंग्रजी शास्त्राचे गुण किती होते पहा. MES बरोबर 252 आहे. आता या दोघांचे गुण किती होते? इंग्रजी आणि शास्त्राचे. गणिताचे काढायचे म्हणल्यावर 156. इंग्रजी आणि शास्त्राचे दोघा मिळूनचे गुण होते 156 बरोबर 252. आणि इथे मॅथ. मग मॅथ बरोबर 252 वजा 156. इथे किती उत्तर येईल मित्रांनो? मॅथ बरोबर 96. मॅथ बरोबर किती येईल? 96 उत्तर येईल. लक्षात ठेवा, मॅथ बरोबर 96. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. जर 55 रुपये किमतीचा 24 किलो तांदूळ व 75 रुपये किमतीचा 56 किलो तांदूळामध्ये मिसळला तर एकूण मिश्रणाची खरेदी किंमत किती? या गणितामध्ये 55 किलो किमतीचा 24 किलो तांदूळ घेतला अधिक 75 रुपये किलो किमतीचा 56 किलो तांदूळ घेतला तर या दोघांची मिश्रणाची खरेदी किती? आता किती किलो तांदूळ आहे ते? 24 आणि ते 56. तर 55 गुणिला 24 म्हणजे 1320 आणि 75 गुणिला 56 4200 आणि या दोघांची बेरीज केली तर किती होईल? 80. आता याची बेरीज करा. 1320 आणि 4200 म्हणजेच किती होईल मित्रांनो? 55 20 छेद 80. 0 0 कटले आणि 8 जर याला भाग दिला तर पहा 8 सकम 48 उरले 7 आणि 2 आले म्हणजे 72. 8 9 72 म्हणजे 69 रुपये होईल मित्रांनो. म्हणजे खरेदीची किंमत किती होईल? 69. त्यानंतर पहा 2 रेल्वेची लांबी 70 मीटर व 80 मीटर परस्परांना विरुद्ध दिशेने ओलांडतात. परस्परांना विरुद्ध दिशेने ओलांडतात. लक्षात ठेवा. त्याचा वेग 10 मीटर पर सेकंद आणि 5 मीटर पर सेकंद आहे तर त्यांना ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? मित्रांनो पहा असे जर गणित आले तर पहा परस्पर विरुद्ध दिशेने आहे म्हणजे याचा वेग 70 आहे, याचा आहे 80 म्हणजेच किती होईल मित्रांनो? इथे अंतर 150 अंतर झालं. आणि इथे त्याचा वेग किती आहे? 10 आणि याचा वेग किती आहे? 5. 10 आणि 5 वेग किती झाला मित्रांनो? 15 वेग झाला. आता वेळ काढायचा आहे आपल्याला. वेळ बरोबर
काय सूत्र आहे? अंतर भागीला वेग, म्हणजेच 150 भागीला किती 15, म्हणजेच किती होईल मित्रांनो इथे? तर 10. किती वेळ लागेल मग? 10 सेकंद वेळ लागेल. किती वेळ लागेल? 10 सेकंद. अतिशय सोप्या बदल लक्षात ठेवा. परस्पर विरोधी दिशेने आले ना, मग या दोघांची ॲडिशन करा. लक्षात ठेवा, दोन्ही याची अंतराची ॲडिशन करा आणि वेग किती आहे? 10 आणि 5 याची ॲडिशन करा, बेरीज करा, की झाली 15. आणि वेळ बरोबर सूत्र काय? अंतर भागीला वेग, म्हणजेच 150 भागीला 15 म्हणजेच किती? 10. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. त्यानंतरचा गणित पहा. एका बोटीचा वेग 6 किमी तास आहे आणि प्रवाहाचा वेग 4 किमी तास. बोट प्रवाहाच्या दिशेने 20 किमी जाते व परत येते. एकूण वेळ किती लागेल? पहा मित्रांनो, बोट 20 किलोमीटर जाते आणि परत येते, तर एकूण वेळ किती लागेल? आता पहा, इथे प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने या दोन्ही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागेल मित्रांनो. आता प्रवाहाच्या दिशेने जर म्हणलं तर प्रवाहाच्या दिशेने पाहूया. प्रवाहाच्या दिशेने, आता प्रवाहाच्या दिशेने काय होईल? बोटीचा वेग 6 किमी आहे. 6 अधिक 4 किती झाले? तर 10 किमी तास. ठीक आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने किती होईल? 6 - 4 म्हणजे 2 तास. ठीक आहे. अंतर किती आहे? 20 जाणं आणि 20 येणं. मग इथे जे 10 आहे, प्रवाहाच्या दिशेने 20 किलोमीटर भागीला 10 म्हणजे 2 तास लागतील इथे. आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणल्यावर 20 येणं म्हणजे तिथे काय होईल? भागीला 2 म्हणजे 10 तास लागायला इथे वेळ. ठीक आहे. आता कारण अंतर भागीला किती वेग दिलाय आपण, अंतर भागीला वेग म्हणजेच वेळ. आता 2 तास इथे लागायले, 10 तास इथे लागायले, म्हणजे 10 अधिक 2 म्हणजेच किती लागेल? 12 तास वेळ लागेल मित्रांनो. पर्याय क्रमांक 4. हे लक्षात ठेवा. प्रवाहाच्या दिशेने वेळ आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हे दोन लक्षात ठेवलं की हे गणित येते मित्रांनो. त्यानंतरचं गणित पहा. 3 मुले वर्तुळाकार रस्त्यावर अनुक्रमे 10 मीटर पर सेकंद, 20 मीटर पर सेकंद आणि 40 मीटर पर सेकंद वेगाने धावतात. रस्त्याची लांबी 1000 मीटर आहे, तर किती वेळात ते सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील? आता इथे पहा, पहिल्याचा वेग, दुसऱ्याचा वेग आणि तिसऱ्याचा वेग काढावा लागेल. पहिल्याचा वेग काढायचा म्हणल्यावर अंतर भागीला काय सूत्र आहे? अंतर भागीला वेग. अंतर भागीला इथे वेग दिलेला आहे, वेळ लागेल आपल्याला. वेळ बरोबर इथे वेग, म्हणजेच इथे वेग किती आहे? पहिल्याचा 10, हे पहिल्याचा वेग. दुसऱ्याचा अंतर सारखंच, वेग 20. आणि तिसऱ्याचा पाहूया. तिसऱ्याचा अंतर 1000 आणि वेग 40. 10 जर 1000ला भागितलं तर किती येईल? 100. इथे 20 जर भागितलं तर इथे किती येईल? 50. आणि इथे जर 40 जर भागितलं तर किती होईल मित्रांनो? तर 25. आता 100, 50 आणि 25 याची लसावी काढा. लसावी कोणती राहते? जेव्हा ह्या संख्या या पाड्यात येत असतील तर लसावी मोठी संख्या राहते, म्हणजे लसावी आली 100. लसावी आली 100 म्हणजेच ती किती वेळात सुरुवातीच्या ठिकाणी भेटतील? तर 100 सेकंदात भेटेल. पहा, इथे वेग काढायचा पहिल्याचा 1000 भागीला वेळ काढायचा 1000 भागीला 10 म्हणजे 100 आले. दुसऱ्याचा वेग 1000 भागीला 20, इथे 20 दिलेला आहे म्हणजे 50 सेकंद. आणि इथे किती आहे? 25. 1000 भागीला 40 म्हणजे 25. आता उत्तर किती आले? 100, 50 आणि 25. आणि याचा काय काढायचा मग आता आपल्याला? लसावी. लसावी किती? तर
100 येईल. मग लसावी 100 येत असेल तर इथे किती वेळ लागेल मग 100 सेकंद. त्यानंतरचं 87 नंबरचं गणित पहा. हे गणित तुम्ही गणित न सोडवताना नेमकं काय सांगितलं हे पहा. मित्रांनो इथे जर लक्ष दिलं तर 7.3 अधिक 3.7चा घन दिलेला आहे आणि इथे सुद्धा त्याच पद्धतीने दिलेला आहे. याला आपण कसं लिहिता येईल लक्षात ठेवा. कारण इथे 7.4 जे आहे ते कशामुळे आलेले आहे तर 3.7 गुणिले 2. म्हणजेच आपण 7.3 अधिक 3.7 चा घन लिहिला आणि खाली काय लिहायचं तर 7.3 अधिक 3.7 चा वर्ग होईल. पहा 7.3 अधिक 3.7 याचं एक्सपांडेशन केलं आपण तर हे उत्तर येते मित्रांनो. पहा 7.3 चा वर्ग 3.7 चा वर्ग अधिक 2 गुणिला 7.3 गुणिला 3.7. इथे 2 दिसत नसलं तर 3.7 गुणिला 2 म्हणजेच किती 7.4 आहे. आता इथे लक्षात घ्या की हे किती वेळेस लिहिता येईल 3 वेळेस आणि हे किती वेळेस लिहिता येईल 2 वेळेस. आता इथे जर आपण 7.3 अधिक 3.7 हे जर 3 वेळेस लिहिले 7.3 अधिक 3.7 7.3 अधिक 3.7 आणि इथे सुद्धा 7.3 अधिक 3.7 7.3 अधिक 3.7 हे 3 वेळेस लिहिले. हे कटले राहिले किती 7.3 अधिक 3.7 म्हणजेच उत्तर किती येईल 11. एवढं न करता हे सरळ सरळ इथे 3 आहे इथे 2 आहे राहिले किती वरी 1 म्हणजे 7.3 आणि 3.7 म्हणजेच 11. शक्यतोवर एक लक्षात ठेवायचं गणित पाहिल्याबरोबरही लक्षात ठेवायचं की उत्तर इथे जे आहे 7.3 आणि 3.7 आहे ना बस झालं. शक्यतो याच पद्धतीने गणित विचारतात मित्रांनो. तर हे लक्षात ठेवायचं की इथे ऑप्शनमधून पहा 11 बेरीज कोणाची येत आहे याची बेरीज येत आहे पहा. आणि जर डाऊट वाटला तर हे गणित सोडून पाहायचं. त्यानंतरचं गणित पहा 3चा घात 5 3चा घात 2. आपण याला असं लिहिता येईल 3चा घात 5 3चा घात 2 वजा 27 असंही लिहू शकतो. आता 3चा घात 5 मधून 3चा घात 2 गेले 3 राहिले. 3चा घात 3 म्हणजेच किती 27 27 वजा 27 म्हणजेच किती मित्रांनो 0. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्यानंतर गणित पहा 0.333 गुणिला 0.666 बरोबर किती. पहा मित्रांनो याला आपल्याला कसं लिहिता येईल तर इथे लिहिता येईल 1/3 1/3 लिहिता येईल. आणि याचं जर तुम्ही भागाकार केला तर किती येईल मित्रांनो हाच येतो लक्षात ठेवा. आणि याला कसं लिहिता येईल 2/3 2/3 लिहिता येईल. याचा जरी भागाकार केला तुम्ही पहा 2 ला भागा 3 ने इथे 0 3 सक 18 उरले 2 डबल 0 घेतला 3 सक 18 उरले 2. तर इथे पहा 666 पॉईंट येत राहते 0.66. आपण 0.33 ला 1/3 लिहू शकतो. 0.666 ला आपण 2/3 लिहू शकतो. आता गुणाकारच करायचा आहे 2 1 2 आणि 3 त्रिक 9 2/9. उत्तर कोणतं आहे मित्रांनो 4थं उत्तर. फक्त पद्धत माहीत पाहिजे आपल्याला नेमकं उत्तर काढायचं कसं. त्यानंतर 90 गणित पहा खाली दिलेल्या 9 संख्येची बेरीज केल्यावर शतक स्थानी कोणता अंक येईल. पहा 6 6 6 असे आपण 9 वेळेस लिहिले. त्याच्यानंतर ते म्हणते की शतक स्थानी कोणता अंक येईल. सरळ सरळ लक्षात द्या की 6 अंक 9 वेळेस राहील 6 9 54 उरले 5. आता हे 8 वेळेस राहील. आता काय हे 8 वेळेस राहील 6 8 48 48 5 किती 53 उरले पुन्हा 5.
5 उरले. आता इथे 7 वेळेस राहील तर साइन 7 42 आणि उरलेले 5 म्हणजेच किती झाले 47. म्हणजेच इथे उत्तर किती राहील मित्रांनो, तर पर्याय क्रमांक किती 2, कारण इथे 7 येईल. पहा साइन 9 54, 9 वेळेस राहील 6, नंतर इथे 4 राहिले इथे आणि हातचे आले 5. आता हे 6 किती वेळेस राहील 8, मग 8 सकम 48, 48 आणि 5 53, उरले पुन्हा 5. आता इथे 6 किती वेळेस राहील 7 वेळेस, साइन 7 42, 42 आणि 5 47. म्हणजे आपल्याला शतक स्थानात विचारलाय, शतक स्थान विचारलाय 7 येईल, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. हे गणित समजून घ्या मित्रांनो, कारण पेपरमध्ये अशा पद्धतीचे गणित विचारतात, त्यामुळे हे गणित चांगलं लक्षात घ्या. प्रारंभिक 200 संख्याचे, पहिल्या 200 संख्याचे 1 2 3 पासून 200 पर्यंत एकदा लेखन करण्यासाठी संगणकावरील संख्येची बटणे किती वेळा दाबावी लागेल. पहा मित्रांनो, आता इथे 1 ते 9 अंक, नंतर इथे 2 अंकी संख्या 10 ते 99, नंतर इथे 100 ते 200, 100 ते 200 हे असं हे करायचं. 1 अंकी संख्या किती, 2 अंकी संख्या किती, 3 अंकी संख्या. 1 ते 9 पर्यंत 1 अंकी संख्या, म्हणजेच 9 गुणीला एकच बटन दाबावं लागेल, म्हणजे 9 झाले. आता 10 ते 99 पर्यंत किती अंक असतील मित्रांनो, तर 90 अंक. किती 90, 90 गुणीला 2 बटन दाबायला 2 अंकी संख्या म्हणल्यावर 180 झाले. त्यानंतर 100 ते 200 किती अंक झाले मित्रांनो, किती संख्या झाल्या, 101 संख्या झाल्या. 100 ते 200 मध्ये 101 संख्या गुणीला 3, म्हणजेच किती 303. आता याची बेरीज करा, 9 आणि 3 12, हातचाला 1, 8 आणि 1 9, आणि उरला काहीच नाही, 4 3 आणि 1 4, 492 बटन दाबावे लागतील. पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. पहा इथे 1 अंकी संख्या पाहायच्या किती आहेत, तर 9. मग 9 एकच अंक आहे, त्यामुळे 1 9 गुणायचं 9. तर 2 अंकी संख्या 10 पासून सुरू होते, 10 ते 99, एकूण संख्या किती झाल्या 90. मग 90 संख्या गुणीला 2 म्हणजे 180 बटणं दाबावे लागतील. त्याच्यानंतर 100 ते 200 मध्ये 101 संख्या झाल्या, 101 संख्या गुणीला 3 म्हणजे 303, म्हणजे 492 बटणं आपल्याला संगणकावरील दाबावी लागतील. 492 उत्तर. हे गणित समजून घ्या मित्रांनो आणि लिहून ठेवा, कारण पेपरच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं गणित आहे. त्यानंतरचं गणित पहा, एक संख्येच्या 1 नमांश मधून 9 वजा केले असता 9 उत्तरे देते संख्या कोणती. अशा वेळेस तुम्ही पर्यायातून गेले तर चांगले राहील मित्रांनो. मी नेहमी सांगतो की पर्यायातून जास्तीत जास्त उत्तर काढायचा प्रयत्न करा. आपण पर्याय चौथा घेऊया. 162च्या 9 मधून 9 वजा केले तर 9 उत्तर येते. पहा बरं, 162 भागीला 9 करा, 9 1 9, उरले 7 आणि 9 8 72, 18. याला जर भाग दिला तर 18 उत्तर येते. याच्यातून 18 मधून 9 गेले, किती उत्तर आलं, 9 उत्तर आलं. संपलं. पहा पर्याय घेतला आपण 162. 162च्या 1 नमांश म्हणजे नमांश म्हणजे नाव, तर 162 भागीला 9 म्हणजेच किती झाले 18. 18 मधून 9 गेले तर किती उरायले नाही. तर मग आपल्याला आपल्या पद्धतीने करायला एका संख्येचा एक नाव, एक संख्या x त्याचा 1 नमांश आणि त्यातून 9 वजा केले तर उत्तर किती येते, तर 9. इथे x घ्यावं लागेल आपल्याला, एक संख्या त्याची 1 नमांश. आता इथे x छेद 9 आणि 9 इकडे गेल्यावर 18 झाले. मग x गुणीला 18 गुणीला 9 म्हणजेच 18 गुणीला 9 म्हणजे 162. शेवटी उत्तर एकच, परंतु इथे वेळ वाचते. सरळ सरळ पर्याय घेतला, त्याला 9 न भागितलं 18 आल्या, 18 मधून 9 गेले 9 राहिले. त्यानंतर 3 क्रमावर समसंख्याची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती. पहा मित्रांनो, बरेच जण या प्रश्नाला आपण 3 क्रमावर संख्या म्हणजे x अधिक x अधिक 2, दुसरी
तिसरी क्रमावर संख्या किती x अधिक 4, पहिली x दुसरी x अधिक 2 सम म्हणलं ना, x अधिक 2 x अधिक 4 याची बेरीज 126 आणि पूर्ण कॅल्क्युलेशन करतात. आणि नंतर मग किती 3x अधिक 6 बरोबर 126 म्हणजे 3x बरोबर 120 आणि x बरोबर 40. ही पहिली संख्या, दुसरी 42 आणि तिसरी 44. मग याची सगळ्याची बेरीज 126 होते. बरोबर आहे. परंतु आपल्याला काय म्हणलं, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक म्हणते. एक लक्षात ठेवायचं की 3 संख्या आहे, आपण कोणत्याही संख्या लिहा मनानं, 3 क्रमावर समसंख्या लिहा 14, 16, 18. तर सर्वात लहान संख्या कोणती आहे 14 आणि सर्वात मोठी 18. यातला फरक कितीचा आहे 4चा. हेच तर विचारलं, गणित सोडवायचं कामच नाही. लक्षात ठेवा काय म्हणते, 3 क्रमावर संख्येची बेरीज 126 आहे, सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची फरक किती. अरे इथे सरळ सरळ विचारलं ना, समसंख्या कोणते 3 समसंख्या घ्यायच्या पहा, 22, 24 आणि 26. यातला लहान संख्या 22 आणि मोठी संख्या 26. यातला फरक किती 4चा. इथे सुद्धा 4चा. इथे सुद्धा पहा 40 आणि 44 मध्ये कितीचा फरक आहे 4चा. आपल्याला काय विचारलं हे महत्त्वाचं, सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येत 4चा फरक. जर इथे जर असं विचारलं असं 4 क्रमावर संख्या असत्या तर घ्या 4, 14, 16, 18 आणि 20 आणि सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येची फरक किती 6चा राहील. विचारलं काय, हे गणित सोडवायचं काम नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. फक्त आपल्याला काय विचारलं हे अपेक्षित आहे की सर्वात लहान आणि सर्वात मोठी फक्त समसंख्या घ्यायच्या म्हणजे की फरक किती राहील तर 4. गणित न सोडवताही उत्तर आलं पाहिजे. इथे गणित सोडवायचे कामच पडत नाही मित्रांनो. त्यानंतर एका प्राणी संग्रहालयात काही हरिण व मोर आहेत. हरिण व मोर यांच्या डोक्याची संख्या किती आहे 80 आहे. हरिण आणि मोर यांच्या डोक्याची संख्या 80 आहे, पायाची संख्या 200 आहे. तर हरणाची संख्या किती. आता लक्षात ठेवायचं की सरळ सरळ हरिण आणि मोर 80 आहे एवढं माहीत आहे आपल्याला, म्हणून पर्याय टाकून पहा, सरळ सरळ पर्याय टाका की हरणाला पाय 4 म्हणजे 30 जर ऑप्शन धरलं तर 120 आणि मोर आता 30 जर हरिण धरले तर मोर किती असतील 50 म्हणजेच याची किती व्हायले 100 म्हणजेच किती व्हायले पायाची संख्या पहा, पाय इथे 30 धरला आपण गृहीत धरलं तर 30 चोक 120. आता 30 जर हरिण असेल तर मोर किती असतील 50, मग 50 पाय किती असतील त्याचे 100 220 व्हायले. हे घ्या पर्याय. आता पाय इथे पहा, हरणाचे पाय किती 20. आता हरिण किती 20 आहे, पाय किती झाले 80. आता हरिण जर 20 असेल तर मोर किती असतील 60, मग 60 मोराचे पाय किती 2 म्हणजे 120. 120 आणि 80 किती झाले 200. पर्याय क्रमांक आपलं पायाची संख्या किती आहे 200 आली, म्हणजेच इथं पर्याय किती असेल हरणाची संख्या 20. हरिण जर 20 धरले तर पाय किती झाले 80. हरिण जर 20 धरले तर मोर किती व्हायले मग 60. 60 दोन्ही 120. म्हणजे हे गणित आपल्याला x अधिक yच्या पद्धतीने न करता या पद्धतीने केलं तर अतिशय पर्यायातून जा मित्रांनो. त्यानंतर गणित पहा, खालील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी चिन्हे प्रश्नाखालील पर्यायातून निश्चित करा. पहा 6, 3, 4, 9, 6, 3, 4, 9, 6, 3, 4, 9, 6, 3, 4, 9. पहिला ऑप्शन टाका, सांगा बेरीज 6, 3, 9, 9, 9, 18, 22. आपल्याला उत्तर अपेक्षित आहे 23. दुसरा ऑप्शन टाका, सायंत्रिक 18, 18 मधून 4 गे 14 राहिले, 14 अधिक 9 म्हणजेच किती झाले 23. इथे 23 उत्तर सापडलं म्हणजे हे 2 करायचं काम नाही मित्रांनो. उत्तर जर आलं तर शेवटचे 2 काला सोडायचे. तर हे लक्षात ठेवा, अशा पद्धतीने मांडणी करायची. सगळे संख्या एकदाच लिहायच्या 6, 3, 4, 9, 6, 3 आणि हे चिन्ह टाकून द्यायचे आणि उत्तर काढायचं. जर दुसऱ्याचे ऑप्शन उत्तर सापडलं तर उरले 2 उत्तर काढण्यात वेळ घालवू नका. त्यानंतरचं गणित पहा 20 भागीला. आता इथे अपूर्णांकात रूपांतर करताना पहा 3 दोन्ही 6 ने 7, 7/3. इथे पहा 3 चौक 12 आणि 13, 13/3 अधिक सायंत्रिक 18 ने 19/3. आता इथे पहा
57 19 26 झाले. 26 मधून 13 गेले, किती राहिले? 13/3. पहा इथे वजाबाकी अधिक करा. 7/3 आणि 19/3 किती झाले? 26/3. आणि 26/3 मधून 13/3 गेले तर 13/3 राहिले. आता इथे 20 गुणिला भागिलाचं गुणिले व्यस्त करावं लागेल. इथे 3/13 म्हणजे 60/13. 60/13. आता जर 60ला 13 जर भागितलं तर 13 चोक 52 उरले 8. आता इथे आपण छेद 13 घेतो, जे भागाकार आहे ते पूर्णांकात घेतो आणि बाकी उरते ते अंशात घेतो. 4.8/13 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 97 गणित पहा. अथर्व हर्षलपेक्षा 3 वर्षांना लहान आहे. हर्षलपेक्षा 3 वर्षांना लहान आहे. मग हर्षलचं वय किती? x. मग अथर्वचं वय किती? 3 वर्षांना लहान, x वजा 3. आता 2 वर्षानंतर हर्षलचं वय किती होईल? तर x अधिक 2. आणि अथर्वचं किती होईल मित्रांनो? x वजा 3 अधिक 2 म्हणजेच किती? x वजा 1. x वजा 1. पहा पहिलं हर्षलचं वय किती? x. अथर्वचं वय किती होईल? x वजा 3. कारण हर्षलपेक्षा अथर्व किती वर्षांना लहान आहे? 3 वर्षांना लहान आहे. आता 2 वर्षांनी किती होईल? याचं वय हर्षलचं x अधिक 2. अथर्वचं किती होईल? x वजा 3 अधिक 2 म्हणजेच किती? x वजा 1. आता 2 वर्षानंतर अथर्व हर्षल यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 आहे. अथर्व व हर्षल यांच्या वयाचे गुणोत्तर 5/6 आहे. आता इथे आपल्याला काय करावं लागेल? तर तिरपा गुणाकार करावे लागेल मित्रांनो. आता पहा 6 जर या x वजा 1 ला गुणलं तर 6 x ला गुणलं 6x आणि 6 वजा 1 ला गुणलं तर 6. इथे 5 x ला गुणलं तर 5x आणि 5 दुनी 10. म्हणजेच इथे 6x वजा 5x 10 अधिक 6 म्हणजेच इथे x बरोबर 16. ही x बरोबर 16 कोणाचं वय आहे? हर्षलचं. मग आता कोणाचं वय विचारलं? अथर्वचं. अथर्व हर्षलपेक्षा किती वर्षांना लहान आहे? तर 3 वर्षांना. जेव्हा हर्षलचं वय 16 आहे तर अथर्वचं वय किती होईल? 3 वर्षांना लहान. 16 वजा 3 म्हणजेच किती? 13 वर्ष. पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल मित्रांनो. त्यानंतर जर 2x बरोबर 3y बरोबर 4z तर x y z प्रमाण काढा. आता इथे पहा, इथे जर कोणती किंमत टाकली x ची, y ची आणि z ची, ह्या सगळ्या किमती सारख्या आल्या पाहिजेत मित्रांनो. तर इथे जर आपण 6 टाकली x च्या जागी तर इथे 12 व्हायले. इथे 3 टाकली तर 3 त्रिक 9 व्हायले. 12 आणि 9चं प्रमाण होत नाही. इथे जर 4 व्हायले, इथे 9 व्हायले. हे प्रमाण सुद्धा होत नाही. हे पहा आता 6 4 आणि हे टाकले तर पहा 6 गुणिला 2 2 गुणिला 6 करा. 2 गुणिला 6 आपण x च्या जागी काय टाकली? 6 टाकली. 3 गुणिला 4 टाकले आणि 4 गुणिला 3 टाकले. पहा 12 12 12 प्रमाण म्हणजे कोणती किंमत टाकायला लागेल? 6 4 3. जर एक वस्तू 720 रुपये विकल्यामुळे 20% नफा होतो. पहा एखाद्या वस्तूची किंमत 100 आहे, त्याला 20% नफा होते म्हणजे 120 झाला. आता 100ला 120 तर 700 रुपयाला किती? पहा मित्रांनो 100 रुपये एक वस्तूची किंमत, 20% नफा 100 रुपयावर म्हणजे 120 झालं. तर 720 रुपयाला विकल्यामुळे किती टक्के नफा होईल? 720 रुपयाला मिळेल. किती टक्के नफा होईल? करा तिरपा गुणाकार. 100 गुणिला 720 आणि 120 गुणिला x. x बरोबर 100 गुणिला 720 छेद 20.
शून्य शून्य कटले, 12 एक 12, 12 सकम 72, 6 झाले. म्हणजे x 100 गुणिला 6, x बरोबर किती आले मित्रांनो? 600. म्हणजेच आता ऑप्शनमधून जाता येईल की 600चे 20% किती? 600चे 10% 60, 600चे 20% 120. म्हणजे आपण मूळ किंमत जर घेतली 600चे 20% व्हॅल्यू, 600चे 10% व्हॅल्यू आहे. ठीक आहे. आता 600चे 20%, 600 अधिक किती? 120 म्हणजेच किती झाले? 720. या पद्धतीने करता येईल आपल्याला. त्यानंतर एका हॉलची लांबी 60 फूट व रुंदी 45 फूट आहे. हॉलमध्ये 3 फूट लांबी रुंदी असलेल्या किती फरशा लागतील? फरशावरील जर गणित आले मित्रांनो तर याच पद्धतीने करायचं. हॉलचे क्षेत्रफळ भागीला फरशाचे क्षेत्रफळ. आता हॉलचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि फरशा क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी होईल. आता लांबी किती आहे? 60, रुंदी 45. इथे फरशाची लांबी 3 आणि रुंदी 3 आहे. करा कॅल्क्युलेशन. इथे 20 येईल, 3 जर 60ला भागल्यावर 20 येईल. इथे किती येईल? 15 येईल 3 जर भागितला तर. म्हणजेच इथे किती? 15. मग 15 गुणिले 20 म्हणजेच किती झाले? 300. 300 फरशा लागतील मित्रांनो. अतिशय सोप्या पद्धतीने हे गणित आपण सोडवता येईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.